पुण्यातील कोंडव्या परिसरात गँगवॉरची नवी कहाणी उघडकीस आली आहे। आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या गणेश काळे यांची हत्या होण्याचा घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे। त्यांच्या हत्येने केवळ एक व्यक्तीच नाही तर एका टोळीतील नातेवाईकांमधील बदला, सत्ता संघर्ष आणि गुन्हेगारी गटांमधील नात्यातील नवीन थरार उघड केलाय। आंदेकर, कोमकर आणि गायकवाड या तीन वर्चस्ववादी टोळांमधील हिंसक संघर्ष हे या प्रकरणाचं मूळ असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। युद्धाच्या या नवीन वळण घेणाऱ्या या कथेतील घटनांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। नमस्कार, तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। पुणे कोंडवाड्यातील खडी मशीन चौकात एका भयंकर हत्येची घटना घडली आहे। गणेश काळे, जो आंदेकर टोळीचा प्रमुख सदस्यांपैकी एक होता, त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे। या गोळ्या त्याला लागल्या आणि त्याच वेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वारही केला। अशा क्रूर प्रकाराचा गणेश काळे ठार झाला। गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ होता, जो सध्याच्या काळात सोमा गायकवाड टोळीचा सदस्य असून वनराज आंदेकर खून प्रकरणात कैद आहे। या प्रकरणामुळे अस्तित्ववादी सुरू असलेल्या आतुरतेचं इतकं ओव्हरड्रामा वाढलंय की डोंगरावरून गँगवर उफाळून आले। वनराज आंदेकर ही एक मोठी राजनीतिक आणि गुन्हेगारी व्यक्तिमत्व होती, ज्याच्यावर पुन्हा पुन्हा हल्ले घडत राहायचे। अखेर 2024 मध्ये त्याची हत्या झाली आणि त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी अनेक क्रूर हत्यांची साखळी सुरू झाली आहे। याच बदलेच्या साखळीत गणेश काळे याची हत्या झाली आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे। या घटनेनंतर कोंडवा परिसरात आणि एकूण पुण्यात शोकाचं वातावरण आहे। हा प्रसंग केवळ गुन्हेगारीची दुरावस्था दाखवत नाही, तर तो दर्शवतो की कशा प्रकार स्थानिक गँगवॉर ही समाजातील सुरक्षतेचे भिंती उधळू शकतात। पोलिसांच्या अहवालानुसार आंदेकर, कोमकर आणि गायकवाड टोळी यांच्यातील गुन्हेगारी संघर्ष जास्त काळांपासून सुरू आहे। यासाठी अनेक वेळा पंचायती, बंदी अभियान व आरोपींच्या अटक झालेल्या आहेत। मात्र सोशल मीडियातून तरुणांची टोळीबाजी अधिकच वाढली आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरली आहे। कोंडवाड्यातील या प्रकरणातही अटीकाळी गुन्हेगारांनी निश्चित तयारी केली होती। ते रात्रीच्या वेळी गोळीबार केला आणि त्यानंतर आरामशीरपणे पळ काढला। आसपासच्या लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि धावत पोलिसांना कळवले। गणेश काळे हा विविध गुन्ह्यांच्या आरोपात अडकलेला असून त्याचा इतिहास आंदेकर गँगमध्ये समुदायभर परिचित आहे। पोलिसांनी घटनास्थळी सखोल तपास केला असून लगेचच पिस्तुलासह आणि गुन्हेगारांना अटक करण्यात आली। तथापि धोरणात्मक पातळीवर हा प्रदेश मात्र अजूनही अशांत आहे। या हत्येनंतर घटनास्थळी असलेल्या सुरक्षतेला प्राधान्य देण्यात येत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गणेश काळे हत्येने पुण्यातील गँगवॉर थोडा थांबण्याच्या प्रवृत्तीत असून राज्य शासनाला देखील या घटनेचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे। अशा हिंसक घटनांना संपूर्ण कायदेशीर आणि सामाजिक विरोध करण्याची गरज आहे। शहरात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रभावी उपाययोजना घ्याव्याच लागतील। शहराच्या मनगटावर बसलेल्या गँगवॉर मधील हा संघर्ष किती वाढेल, तसेच या हत्यांच्या मागील कारणांकडे पोलीस आणि प्रशासन लक्ष वेधत आहेत का, याची मात्र कल्पना नाही। नागरिकांमध्ये शांतता राखण्यासाठी सतत अपील होत आहेत, पण टोळीच्या विरोधात हा संघर्ष किती काळ थांबेल हे अजून स्पष्ट नाही। या मुळशी पॅटर्नच्या टप्प्यातील गुन्हेगारी हिंसाचार आणि बदललेल्या साखळ्यांमुळे पुण्यात व महाराष्ट्रात एक भयंकर सामाजिक प्रश्न निर्माण झालाय। कोंडवा परिसरातील हा थरार आणि गुन्हेगारी धोकादायक सूचक हे या साखळीत कधीच पूर्ण शांतता येणार नाही का, हे पुढील काळात पाहणं गरजेचं आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते। चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे। साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं। तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा। डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107